धुळे-आग्रा महामार्गावरून छत्तीसगडकडे जाणारा ट्रॉला अचानक पलटी झाल्याची घटना 10 मार्चला दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली। या अपघातामध्ये दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर 2 जण जखमी झाले। रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून छत्तीसगडकडे जाणारा ट्रॉला CG07CX 9487 हा रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालयाकडून मार्गस्थ होत होता। या ट्रॉलावर अवजड असा लोखंडी बंडल जाड साखळीनं बांधलेला होता। यावेळी पारोळा चौफुलीकडून अंबिकानगरकडे जाणारी दुचाकी MH39M8997 विरुद्ध दिशेनं समोरून येत होती। यावेळी ट्रॉला पलटी झाल्यानं दुचाकीवरील नासिर खान राहणार संत कबीर नगर उत्तर प्रदेश हा जागीच ठार झाला तर आलम खान पठाण व अन्य एक जण जखमी झाला। आलम खान हा बेशुद्ध अवस्थेत होता। या अपघातात ट्रॉलाची साखळी तुटून लोखंडी बंडलही रस्त्याच्या कडेला पडला होता। घटनेची माहिती मिळताच 108 वरील चालक राजू पवार, कोऑर्डिनेटर जयेश पाटील व हर्षल निकम, शिवराज घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी त्यांनी अँब्युलन्सद्वारे अपघातग्रस्तांना हिरे रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान दुचाकीवरील 3 जण स्टाईल बसवणारे कारागीर असल्याचं समजतंय। घटनेनंतर क्रेनच्या सहाय्यानं ट्रॉला उभा करण्यात आला। यामुळे वाहतूक देखील काही काळासाठी ठप्प झाली होती। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।